कष्ट, जे प्रयत्न, जे विकासाच्या माध्यमातून काम आम्ही आमच्या या शनिवारपेठ, बुधवारपेठ किंबहुना आता शिवाजी पेठेचा भाग देखील माझ्याकडे येतो आहे, त्या परिसरात करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचंच प्रत्यय आज लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे नुसतं आज फॉर्म भरतो आहे असं जाहीर केल्यानंतर एक प्रचंड अशी जनशक्ती, प्रचंड अशी जनभावना लोकांच्यातनं निर्माण होऊन आज ते सर्वजण मला समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि या निमित्तानं मला देखील त्यांचे आभार करण्याची संधी आपण सर्वांनी दिली. मी सर्वच जे माझ्या पाठीशी आज उभे राहिलेत त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडून आहेत, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येत असताना काही ना काही अपेक्षा घेऊन माझ्याकडे आलेले आहेत. त्यांच्या गल्लीतल्या असतील, त्यांच्या भागातल्या असतील, त्यांच्या प्रभागातल्या असतील, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघंही कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही आपल्या सर्वांच्या माध्यमातून देतो. काय नेमकं विजन असणार आहे पुढच्या 5 वर्षासाठी कोल्हापूरसाठी? नक्कीच आज आपण प्रभागावर बोलणं मला उचित वाटेल, कारण आज मी प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी पुढं जात आहे. आणि जात असताना एक चांगल्या पद्धतीची बाग, म्हणजे खास करून आमच्या प्रभागात शाहू उद्यान बाग जी येते त्याचं चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं आम्ही ऑलरेडी प्रयत्न चालू केलेलाच आहे. आणि मग त्यामध्ये त्या ठिकाणी एक अत्याधुनिक असं वॉकिंग ट्रॅक, त्यासोबत चांगल्या पद्धतीचे गार्डन, मुलांसाठी चांगल्या पद्धतीचे चिल्ड्रन पार्क, त्यामध्ये जसं आपण अंबाबाईच्या परिसरात फिरत असताना आपल्याला दिसतील की म्युझिक लॅम्प्स तिथे आपल्याला बघायला मिळतात, तशाच पद्धतीने म्युझिक लॅम्प त्या गार्डनमध्ये इंट्रोड्यूस करून, म्हणजे जेणेकरून जे तिथं नागरिक फिरण्याच्या निमित्तानं येतात त्यांना हेडफोनचा वापर कमीत कमी करावा या दृष्टीनं त्या ठिकाणी युवकांच्यासाठी देखील आम्ही एक चांगल्या पद्धतीचं वायफाय झोन क्रिएट करतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही फ्री वायफाय त्या बागेत देण्याचा प्रयत्न करतो आहे. एक अत्याधुनिक अशी बाग आमच्या भागातली, म्हणजे कोल्हापुरातली सर्वात चांगली बाग ही आमच्या शनिवारपेठेत असावी अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे. माझ्या प्रभागात एक पद्माराजे शाळा म्हणून एक पद्माराजे हायस्कूल आहे, ती आज बंद अवस्थेत आहे, पण ती देखील भविष्य काळात सुस्थितीत त्याला पुनर्जीवन देऊन त्याला चांगल्या पद्धतीचं एक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महानगरपालिकेच्या वतीने कन्वर्ट करून आमच्या प्रभागातील युवकांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण, मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. माझा भाग हा CCTV प्रूफ करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे. जिथं जिथं रस्ते, ड्रेनेजेस आणि गटर्सचा जो विषय आहे तो तर आम्ही पुढे घेऊन जातच आहोत, पण एक चांगला सुसज्ज प्रभाग आमच्या या 81 पैकी किंबहुना आमच्या या 20 पैकी एक चांगला सुसज्ज प्रभाग कसा असावा हा करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न नक्कीच चालू आहे.